न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा कधीही जन्म घेत नाही आणि कधीही मरत नाही. तो आधीही होता, आत्ता आहे आणि पुढेही राहणार आहे. तो अजन्मा, नित्य, शाश्वत आणि प्राचीन आहे. शरीर नष्ट झाले तरी आत्मा नष्ट होत नाही. मी कायम आहे ही जाणीव स्वतःवर विश्वास निर्माण करते. बाहेरची परिस्थिती कितीही खराब असली तरी आतून आपली शक्ती कमी होत नाही. अनेकदा आपण स्वतःला परिस्थितीशी एकरूप समजतो. माझे जीवन संपले, मी अपयशी आहे, अशा विचारांनी मन थकतं. पण आत्मा नाश पावत नाही हे समजल्यावर नैराश्यावर मात करणं सोपं होतं. दुःख, भीती, अपयश किंवा निराशा आली तरी मन खचून न जाता स्थिर राहण्याची ताकद मिळते. म्हणजेच आपली भावनिक सहनशक्ती वाढते. जीवनात अनिश्चितता असते, पण हे फक्त बदल आहे, मी टिकून राहीन अशी भावना मनात धैर्य निर्माण करते. चुका, कमजोरी किंवा अपूर्णता यामुळे स्वतःला दोष देण्याऐवजी मी अजूनही पूर्ण आहे असे मानून स्वतःला प्रेमाने स्वीकारता येते. म्हणजे स्वतःवर करुणा वाढते. केवळ मानसिक आरोग्य नाही तर आपल्या शांततेचा अनुभव घेता येतो. यामुळे चिंता आणि अस्वस्थता कमी होऊन समाधानाची भावना वाढते. मी माझ्या विचारांचा, भावना किंवा शरीराचा फक्त साक्षी आहे ही जाणीव विकसित होते. यामुळे प्रतिक्रिया देण्याऐवजी सजगपणे प्रतिसाद देता येतो. याचाच अर्थ जागरूकता आणि साक्षीभाव विकसित होतो. चिंता, नैराश्य, असहायता जाणवली तरी श्वासावर लक्ष केंद्रित करून मी स्थिर आहे, माझे अस्तित्व अखंड आहे हा विचार मनाला शांत करतो. याचाच अर्थ अंतरशांती आणि भावनिक संतुलन वाढतं. आपण आणि इतर हे शरीरापुरते मर्यादित नाही. त्यामुळे सहानुभूती, क्षमा आणि प्रेम यासारख्या भावनांमध्ये वाढ होते. याचाच अर्थ आपले संबंध अधिक अर्थपूर्ण होतात. थोडक्यात जर सांगायचं झालं तर परिस्थिती बदलली तरी मी नित्य, अविनाशी आणि पूर्ण आहे. त्यामुळे भीती आणि नैराश्यावर मात करून स्थिर राहू शकतो. श्रीकृष्णार्पणमस्तु.